अतिशय अशी मजेशीर लढत बघायला मिळेल. एक चुरशीचा सामना नक्कीच बघायला मिळेल. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. तर मित्रांनो क्षेत्ररक्षण सजले. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि सुंदर इथे तटवलेला चेंडू, पण चेंडू बॅटची कडा घेऊन जातो तो सरळ थर्ड मॅनच्या हातात. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट, पहिला हादरा आणि पहिल्या विकेटचं पतन पडते ते शिवसेना. पहिल्या चेंडूवर विकेट मिळते. पहिल्या चेंडूवर एक चांगला हादरा देतोय तो आकाश. आकाश एक यंग खेळाडू, कुरुळचा, कुरुळ गावातला एक यंग हिरा म्हणता येईल आकाश. आपण जर बघितलं तर कुरुळ संघाकडे एक चांगला गोलंदाजीचा तोफखाना आहे. जर म्हटलं प्रशांत मोरे, आदित्य घाडगे, पण असे खेळाडू असताना सुद्धा आकाशला पहिले षटक का दिलं आणि त्याने ते सिद्ध केले की मला ते षटक का दिलं. पुन्हा एकदा आकाश तयार. यावेळेस मात्र चेंडू तटवलाय तो कवच झोन मध्ये. थोडस फंबलिंग होते, रूपांतर होणार ते 2 धावांमध्ये. धावसंख्या 2 पुढे सरसावले. धावसंख्येला सुरुवात झाली, गती मिळाली आहे. धावसंख्या पोहोचली 2 वर. आपण क्षेत्ररक्षण बघितलं तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट, डीप कव्हर्स, मिड ऑफ, मिड ऑन. यावेळेस मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू प्रशांत मोरे तैनात. एक सेफ हँड खेळाडू, कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये आणि दुसरी विकेट, दुसरा हादरा मिळतो तो. मित्रांनो पहिल्या षटकात दुसरी विकेट पडते आणि नवीन फलंदाज मैदानात जातो तो हितेश राऊत. हितेश राऊत एक मापगाव संघाचा यंगस्टर खेळाडू आहे ज्याने मागील 2-3 वर्षात आपल्या संघासाठी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी करतो, अतिशय सुरेख फलंदाजी करतो. एक स्ट्रोकचा पेटारा असणारा खेळाडू हितेश राऊत, हितू या नावाने त्याला भरपूर ठिकाणी उल्लेखलं जातं. त्याला आता साथ द्यायची आहे आपल्या बॅट्समनची. आपल्या संघासाठी एक चांगला टोटल उभा करायचा आहे, कारण मागच्या सामन्यात त्यांनी 50 गाठली होती, 50 ओलांडली होती आणि 52 धावा ठोकल्या होत्या. पुन्हा एकदा आकाश सज्ज. यावेळेस मात्र चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न चुकतोय, फलंदाज झुकतोय, चेंडू जातोय तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थिरावली होती 2 वर. यावेळेस मात्र एक चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. मिस्टर 360 स्ट्रोक म्हणता येईल मित्रांनो. चेंडू जातो तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार 4 धावांसाठी. आपला संघ अडकला होता, आपला संघ जाळ्यात फसला होता, पण त्या जाळ्यातून बाहेर काढण्याचं काम फलंदाज विशालने केलंय. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. फाईन लेग झोन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची सांगता होते. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावफलकावर लागतात. मित्रांनो 2 खेळाडूंकडे क्षमता आहे, 2 खेळाडूंकडे ताकद आहे
की आपल्या संघाला चांगल्यात चांगल्या टोटलकडे दोन खेळाडू खेळून जाऊ शकतात. आणि हे जाणलं ते कुरुळ संघाने, म्हणून आपला एक आघाडीचा गोलंदाज ज्याने भरपूर सामने गाजवलेत असा प्रशांत मोहरे. प्रशांत मोहरे मागील बरेच वर्ष कुरुळ संघासाठी एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा असा खेळाडू, एक त्याच्याकडे वेग आहे, ज्याच्याकडे टप्पा, याच्याकडे व्हेरिएशन आहेत, असा कॉम्बिनेशन असलेला हा खेळाडू प्रशांत मोहरे. त्याला माहित आहे या एंड मधून जास्तीत जास्त धावा होऊ शकतात, म्हणून स्वतः गोलंदाजीसाठी आलाय. धावसंख्या झाली आहे 7. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन सामना करेल तो विशाल. व्यावसायिक वर हितेश आहे. एक चांगली जोडी मैदानात मित्रांनो पाहायला मिळते, कारण प्रशांत मोहरेचा सामना करायचा असेल तर आपल्या संघाकडे ते फलंदाज असले पाहिजे हे जाणले, म्हणून हितेश राऊतला बॅटिंग साठी पाठवलं. मित्रांनो बघूया आता ही जोडी आपल्या संघासाठी किती धावा जमा करणार, किती धावा गोळा काढणार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चुकतोय. चेंडू सरळ जाते तो विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात नक्कीच होणार. यावेळेस मात्र थोडं व्हेरिएशन दाखवलं. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, एक स्लोअर वन यॉर्कर बघायला मिळाला मित्रांनो. चेंडू तटवलाय तो सरळ लॉंग ऑन झोन मध्ये. एक धाव नक्कीच मिळणार. धावसंख्या एकने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 8 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. फलंदाजाला पूर्णपणे चकवलंय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते मित्रांनो. विसेन कुरुळच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते मित्रांनो. प्रशांत मोहरेच्या माध्यमातून त्याने जाणले त्याच्या संघाला कुठल्या प्रकारच्या चेंडूंची गरज आहे, कशा प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. पुन्हा एकदा प्रशांत मोहरे सज्ज. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू. चेंडू खाली स्वतः आदित्य घाडगे येतो आणि एक साधा सोपा सरळ झेल पकडतो. अजून एक विकेट, तिसरी विकेट मित्रांनो. तिसरा हादरा शिवसेना मापगाव संघाला लागतो. विकेटचं पतन लागते, कारण जेव्हा आपल्या संघाला मोठ्या स्ट्रोकची गरज होती तेच प्रकारचे स्ट्रोक खेळताना हितेश मात्र बाद होतोय. आणि हितेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात चाललाय तो अक्षय. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज, स्ट्रोकची गरज, हाणामारीची गरज नक्कीच असेल मित्रांनो, कारण प्रशांत मोहरेला रोखायचं असेल तर आपल्याला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. त्याच प्रकारचा प्रयत्न. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग झोन मध्ये. चेंडू मागे क्षेत्ररक्षक शुभम येतोय. अजून एक सुरेख चेंडू प्रशांत मोहरेच्या माध्यमातून. धावसंख्या एकने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 9 धावा. षटकाच्या सांगतेकडे वाटचाल. षटकातील शेवटचा चेंडू. प्रशांत मोहरे याने 5 चेंडू फेकले, फक्त 2 धावा खर्च केल्या. कंजूष भरी गोलंदाजी प्रशांत मोहरेच्या माध्यमातून गेली. षटकातील शेवटचा चेंडू. षटकाच्या सांगतेकडे वाटचाल करतो प्रशांत मोहरे. पुन्हा एकदा व्हेरिएशन. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला चुकवलं, हुकवलं, फसवलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 9 धावा. मित्रांनो आपण जर पहिले सामने बघितले तर पहिल्या सामन्यांमध्ये नक्कीच फलंदाजांनी आपलं वर्चस्व गाजवलं.
आणि या सामन्यात मात्र गोलंदाज आपली छाप सोडताना दिसतात, कारण जेवढी फलंदाजी गरजेची आहे तेवढी गोलंदाजी सुद्धा गरजेची आहे. आणि आपण आत्ताच्या क्रिकेटमध्ये बघितलं तर ज्या संघाकडे चांगले 4 गोलंदाज आहेत तोच संघ एक चांगली कामगिरी करून दाखवतो. आत्ताच नुकतीच झाली आपण बघितली रायगड प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये सुद्धा संजय सोलंकी उर्फ इकू याच्या संघाने बाजी मारली होती, कारण त्या संघाकडे 4 चांगले गोलंदाज होते, त्या संघाकडे चांगले खेळाडू होते. आपण बघितलं तर त्या संघात आपल्या अलिबाग तालुक्यातला विनोद वाटकरे हा सुद्धा सामील होता. तर जितकी फलंदाजी गरजेची आहे तेवढीच गोलंदाजी सुद्धा गरजेची आहे मित्रांनो. तर तिसरे षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरे षटक घेण्यात येतो प्रणय. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न चुकतोय, चेंडू निर्धाव जातो. एक चांगली सुरुवात म्हणते, षटकाची चांगली सुरुवात झाली आहे आणि धावसंख्या स्थिरवली ती 9 धावा. एकेरी अंकात धावसंख्या स्थिरावते. एक अशाच प्रकारची गोलंदाजीची नक्कीच गरज असेल मित्रांनो, जर शिवसेना मापगाव संघाला चांगल्या कमी टोटल मध्ये थांबवावं लागेल, कारण शिवसेना मापगाव संघाकडे सुद्धा तेच आघाडीचे गोलंदाज आहेत, जे गोलंदाज आपल्या संघाला एक डिफेंडेबल टोटल मधून जिंकून देऊ शकतात. पण त्याच प्रकारचा स्कोर झाला पाहिजे, कारण जर आपण या सामन्यात बघितलं तर 4 षटकामध्ये कमीत कमी 30-35 धावा जरी झाल्या तरी एक चांगला डिफेंडेबल टोटल म्हणता येईल. याच दरम्यान सलग दुसरा चेंडू डॉट फेकतो तो गोलंदाज प्रणय. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातात. अजून एक विकेट, प्रणयला यश मिळते. तर मित्रांनो, नवीन फलंदाज मैदानात जातोय तो अजित. मागच्या सामन्याचा सामनावीर ज्याने 27 धावा ठोकल्या होत्या आणि आपल्या संघाला 50 पार करून दिली होती, तोच अजित मैदानात जातोय. त्याला आठवावा लागेल तो पहिला सामना, त्याला आठवावी लागेल ती पहिल्या सामन्यातली फलंदाजी, कारण आपला संघ अडचणीत सापडलाय, आपला संघ एक जाळ्यात सापडलाय आणि त्याच जाळ्यातून बाहेर काढण्याचं काम या पुढील 9 चेंडूंवर करायचं आहे ते अजितला. पुन्हा एकदा प्रणय सज्ज. अजूनही प्रणयने एकही धाव खर्च केलेली नाहीये. चौथा चेंडू घेऊन प्रणय पुन्हा एकदा फॅन्टास्टिक ट्राय बाय विकेट कीपर. एक सुरेख झेल झाला असता मित्रांनो, एक चांगला प्रयत्न, चांगला झेल झाला असता. राजा गुंधळीच्या माध्यमातून बघायला मिळतो एक 40 पार केलेला खेळाडू, ओव्हर 40च्या ओव्हर 40च्या टीम मधला खेळाडू इथे मात्र एक सुरेख कामगिरी करून दाखवतोय. त्याच दरम्यान मित्रांनो हलकसं अपील नक्कीच होते, पण अंपील फेटाळून लावलंय. धावसंख्या पोहोचली 11 वर. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीकडे वाटचाल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मित्रांनो. यावेळेस मात्र एक सरळ बॅटने खेळलेला फटका मिडानच्या झोन मध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण एकच धाव मिळेल. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांची सांगता झालेली आहे. धावसंख्या झालेली ती फक्त 12 धावा. एक कंजूस भरी गोलंदाजी बघायला मिळाली मित्रांनो आपल्याला आकाशच्या माध्यमातून, आणि तशाच प्रकारची गोलंदाजी ठेवली ती प्रशांत मोहरेने, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत प्रणयने एक अतिशय कंजूस भर षटक टाकले. धावसंख्या झाली ती 12. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना बघतोय तो कुरुळ संघाचा एक फिरकी गोलंदाज, ज्याच्या बोटांमध्ये नक्कीच जादू आहे मित्रांनो. लेफ्ट हँडेड गोलंदाज आदित्य घाडगे. मागील जर 2-3 वर्षाचा आपण खेळ बघितला तर आदित्य घाडगेने अतिशय सुरेख कामगिरी केली. कित्येक मैदानात त्यांनी गाजवली आहेत. अनेक सामन्यांमध्ये त्याने बेस्ट बॉलरचा पुरस्कार नक्कीच मिळवला मित्रांनो.
त्याला मात्र आता प्रशांत मोरे, आकाश आणि प्रणयच्या पावलानं पाऊल टाकत एक चांगलं षटक टाकावं लागेल जर आपल्याला हा सामना अतिशय सोप्या पद्धतीने झोळीत टाकायचा आणि पण मात्र स्ट्राईकवर बघायला मिळते तो अजित, ज्याने मागच्या सामन्यात 27 धावा कुठल्या होत्या. सामना करेल तो आदित्यचा. यावेळेस मात्र आदित्य एक सुरेख गोलंदाजी करतोय. अजितला पूर्णपणे चकवलंय. शेवटचं षटक, 5 चेंडूंचा खेळ बाकी. अजितला आपली धमक दाखवावी लागेल, अजितला आपली ताकद दाखवून द्यावी लागेल. कारण आपण बघितलं तर शिवसाई मापगाव संघ एक कन्सिस्टंट संघ आहे. भरपूर वेळा त्या संघाने चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे. जर मित्रांनो 2-3 चांगले स्ट्रोक्स आले तर चांगला डिफेंडेबल टोटल 30-35 धावांचा नक्कीच होऊ शकतो आणि तो स्कोर डिफेंड करण्याची ताकद शिवसेना मापगाव संघाकडे आहे. त्या प्रकारचे गोलंदाज शिवसेना मापगाव संघाकडे नक्कीच आहेत. आता मात्र थोडी भरकटलेली गोलंदाजी होते. नियम क्रमांक 22 चा अवलंब होते आणि चेंडू स्वैर घोषित होते. धावसंख्येत 1 ने नक्कीच वाढ होणार. धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. यावेळेस मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू जातो तो स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 धाव नक्कीच मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण प्रयत्न असफल होते. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. संघ अडकलाय, फसलाय, जाळ्यात अडकलाय आणि त्याच प्रकारच्या जाळ्यातून काढण्याचं काम मात्र असफल होते. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. आपण जर बघितलं तर एक दबाव आहे तो मापगाव संघावर. बरेच चेंडू निर्धाव बघायला मिळाले. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय, पण चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय तो सरळ थर्डमॅन झोन मध्ये. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 16 धावा. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूंवर जर मोठे फटके आले तर 25 ते 28 धावा नक्कीच होऊ शकतो. आपण जर जे बोलतो की बॉलरला काहीतरी रन्स राहायला हवेत, त्यासाठी चांगल्या फटक्यांची गरज नक्कीच असेल मित्रांनो. त्याच पद्धतीचा हा फटका, चेंडू भिरकावून जातो डीप मिड विकेट, सीमारेषा पार, 6 धावांसाठी. तर मित्रांनो शेवटचा चेंडू, धावफलकावर धावा आल्या तर तब्बल 22 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चुकतोय, फलंदाज चुकतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या झाली ती 22 धावा आणि जर शिवसाई मापगाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर आपला तोफखाना काढावा लागेल. कारण VCN क्रूड संघासमोर 22 धावा डिफेंड करणं म्हणजे अतिशय कठीण काम आहे, पण तेवढंच पद्धतीचं सोपं काम आहे ते प्रशांत मोरे कंपनीसाठी. जर आपल्याला हा सामना खिशात भरायचा असेल तर फक्त 23 धावा कराव्या लागतील.
राऊत गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेस मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला तो सरळ. फाईन लेग झोन मध्ये 2 धावा नक्कीच मिळतील. चेंडू आणि बॅटचा तेवढासा चांगला संपर्क झाला नाही मित्रांनो, त्यामुळे हा चेंडू त्या स्पीडने गेला नाही ज्या स्पीडने प्रशांत मोरेला ठोकायचा होता, भिरकवून द्यायचा होता आणि मारायचा होता. धावसंख्या झाली ती 16 धावा. पुन्हा एकदा स्विच पडण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. चेंडू जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार 4 धावांसाठी. फक्त 3 धावांची गरज असेल ती बीसीएन कुरेल संघाला. पुढील चेंडू, यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला तो डीप मिड विकेट, सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि हा सामना